राज्यात अनेक नाट्यगृह उभारण्यात आली, मात्र नाट्यगृहांची सध्या दुरावस्था झाली आहे। राज्य शासन आता कोट्यवधी रुपये खर्चून नवीन 70 नाट्यगृह उभारणार आहे। मात्र नवीन सोबत जुन्या नाट्यगृहांची दुरुस्ती करून त्यांना पुनर्जीवित करावं अशी मागणी ज्येष्ठ अभिनेते नाटककार प्रशांत दामले यांनी केली। सांगलीच्या 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी बोलताना दामले म्हणाले, आम्ही खूप भाग्यवान आहोत। आमच्या पाठीमागे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आहेत। सर्व राजकारणी हे नाट्यवेडे आहेत। गेल्या 40 वर्षात इतक्या पद्धतीची नाट्यगृह पाहिली, त्यांचा मेंटेनन्स न झाल्यानं ते अडगळीत पडले। जे बांधले आहेत त्यांचा पहिला मेंटेनन्स करावा, लग्न करावं सोपं पण निभावणं अवघड। राज्य शासनानं अशा दुर्लक्षित आणि अडगळीत पडलेल्या नाट्यगृहांची दुरुस्ती करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। नाट्यगृहाचं भाडं कमी करण्याचा पर्याय सोलर सिस्टीम आहे। नाट्य संमेलनाचा महाराष्ट्र शासनानं प्रचंड मदत केली। हा राजश्रय मिळाल्यानंतर कलाकारांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे। त्यांनी पैसे दिले म्हणून आपण उडवायचे नाही, ते मी होऊ देणार नाही। नाट्य संमेलन करणं म्हणजे सोपं काम नाही, यासाठी खूप काम करावं लागतं। एखादं लग्न समारंभ करणं सोपं आहे, मात्र नाट्य संमेलन अवघड असल्याचं मला पहिल्यांदाच कळालं। नाट्य संमेलन म्हणजे दिवाळी असते, यावेळी सर्व कलाकार एकत्र येतात, नाहीतर कधीच कलाकार एकत्र येतात। या रंगभूमीवर शेकडो कलाकार काम करत असतात, ते एकत्रित येणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी यावेळी बोलून दाखवलं। संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईमध्ये मुलं स्ट्रगल करण्यासाठी येतात, मात्र त्यांची मुंबईत राहण्याची सोय नाही। रवींद्र नाट्य पडल्यापासून राहण्याची सोय नाही। या मुलांची 6 महिने राहण्याची सोय करण्याचं प्रयोजन नाट्य परिषदेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय। साधारणतः महाराष्ट्राला एक भव्य दिव्य अभिमान वाटावा असा सांस्कृतिक वारसा आहे। हा वारसा, त्याचं संवर्धन व्हावं, त्याचं संरक्षण व्हावं आणि तो जनाजनाच्या मनामनापर्यंत पोचावा। आपल्याकडे हौशी नाट्य कलावंत आहे, काही हौशी कलाकार आहेत, पण यांना नाट्यगृह उपलब्ध होत नाही। उपलब्ध झालं तर ते महाग होतं। राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचं फक्त आणि फक्त एकच नाट्यगृह आहे, रवींद्र नाट्य मंदिर। त्याचाही नूतनीकरणाचा कार्यक्रम आपण हाती घेतला, काम सुरू झालं आहे। पण यासोबत अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्याच्या 36 जिल्ह्यात 75 सिने नाट्य मंदिर करण्याचा आपण निर्णय केला। आणि हे सिने नाट्य मंदिर करताना यामध्ये काही PPP मॉडेलमध्ये करायचे, पण प्रत्येक सिने नाट्य मंदिर हे सोलारवर असावं। विजेचा वाढता खर्च हा हौशी कलावंतांना अडचणीचा ठरतो आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू। आता पैसे उपलब्ध झाले आहेत, आम्ही काही वायबिलिटी गॅप फंड देऊन काही ठिकाणी PPP मॉडेलमध्ये करू शकतो का। परवाच सर्व राज्यातल्या 36 जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद सेतूच्या माध्यमातून याबद्दल चर्चा झाली। तालुकास्तरीय नाट्यगृह करण्याचा आमचा संकल्प आहे की प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी 2 तालुक्यामध्ये मोठ्या नाट्यगृह व्हावीत आणि जी नगरविकास विभाग म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची 52 नाट्यगृह आहे, जी आमची नाही आहे, पण त्याची दुरावस्था आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय हे अतिशय धाडसी आणि गतिशीलतेने निर्णय घेतात। माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा पूर्णपणे सहकार्य या निर्णयाला करतात। नगर विकास विभागातून आपण काही निधी उपलब्ध करून घेणार आहोत की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय जर्जर दुर्दशा झालेल्या या नाट्यगृहांना अजून ऊर्जित अवस्था यावी, यासाठी सरकारच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेलाही निधी आपण देणार आहोत। यासोबत हा आपला सांस्कृतिक महावारसा पोचावा, त्या ठिकाणच्या स्थानिक कलावंतांना संधी मिळावी, म्हणून प्रत्येक जिल्हास्थानी यावर्षी एक विशेष बाब म्हणून आपण 2 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये हा महासांस्कृतिक वारसाच्या निमित्ताने 5 दिवसीय कार्यक्रम आयोजित करायचा आहे। यासोबत राज्याभिषेकाचं हे 350वं वर्ष आहे। आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर महानाट्य नवीन तरुण तरुणी विद्यार्थी विद्यार्थिनींपर्यंत पोहोचावं। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जो बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर आणतो, ज्यातून आम्हाला ऊर्जा प्राप्त होते, तो विचार जावा। त्या 17व्या शतकामधला हा छत्रपती आमचा आदर्श राजा आहे। 2000 वर्षापूर्वी चाणक्यांनी ज्या राजाचं वर्णन केलं ते महाराष्ट्राचं हे सौभाग्य आहे, हे आमचं सौभाग्य आहे की तो राजा या देशात महाराष्ट्रात जन्म त्यांनी घेतला।
आणि म्हणून आपण हे महानाट्य सुद्धा करतो. भाऊ महाराष्ट्र तुम्ही करणार होता आणि त्याशिवाय वाघनख्या जो ऐतिहासिक संदर्भात लंडनहून आणणार होता, या दोन्ही प्रश्न नाही. आता तिथं जे मी कबरीचं जे अतिक्रमण पॉईंट 22 हेक्टरमध्ये होतं ते काढून टाकलं, कारण 29 जुलै 1953 पासून शिवभक्ताची ही मागणी होती. खरं तर याकडे धार्मिक नजरेने काही लोक बघतात, काही तुष्टीकरणाच्या नजरेने बघतात, मताचे लाचार असणारे नेते मताच्या दृष्टिकोनातून बघतात. खरं तर हा धार्मिक विषय नाही. रावण अत्याचारी होता, व्यभिचारी होता. रावणाचं आपण दहन करतो ना, तो हिंदू होता. मग याला आपण धार्मिक दृष्टीने पाहत नाही. जो वाईट असेल, जो अत्याचारी असेल, जो दृष्टबुद्धीचा असेल, जो स्वतःला आलमगीर समजत असेल, जो गाझी समजत असेल, जो अत्याचार करण्याच्या भूमिकेने जेव्हा आमच्या स्वराज्यावर चालून आला, तर तो आमचा आदर्श कसा होऊ शकतो, त्याचं उदात्तीकरण कसं होऊ शकतं. जेव्हा आपण त्या ठिकाणी 5 नोव्हेंबरला हा विषय माझ्याकडे आला, 10 नोव्हेंबर 2022 हा महाशिवप्रताप दिवस होता. त्याच दिवशी अफझल खानाचा कोतळा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी काढला होता. आणि मग त्याच दिवशी आपण त्यांचं पॉईंट 22 हेक्टरचं जे काही अतिक्रमण त्यांनी दृष्ट विचारांनी केलं होतं ते काढून टाकलं. मग तेव्हा मागणी आली की वाघनख आणले पाहिजे. मग मी त्याच्या संदर्भात पाठपुरावा सुरू केला. आता मी लंडनमध्ये जाऊन करार करून आलो. आता काही लोकांचं पोट दुखायला लागलं, त्यांनाही काय भीती वाटली माहीत नाही, आणि त्यांनी या ठिकाणी एक संदिग्धता निर्माण करण्याचं पाप केलं. कधी सांगितलं की ते वाघनख भाड्याने येणार आहे, कधी सांगितलं 2 महिन्यासाठीच येणार आहे. वाघनख 3 वर्षासाठी येणार आहे. एकदा आपल्या देशात आल्यानंतर आपण प्रयत्नही करणार आहोत की ते स्थायी स्वरूपामध्ये आमची संपत्ती आहे. जे वाघनख पाहिल्यावर आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण होईल, आमच्या हृदयामध्ये एक वीरतेचा भाव निर्माण होईल, आणि त्यासाठी आपण ते आणणार आहोत. ते आता त्याची ब्रिटन सरकारची त्यांची जी काही प्रोसेस असते ती होत आहे. वाघनख येणार म्हणजे येणारच, यामध्ये कुणीही शंका घेण्याचं काही कारण. संजय राऊतांनी सांगितलं